बसले हे उठून घेणार आहे तिच्या पाहायला सगळं चांगलं येतं. हे आमचं पाराशर महाराज मंदिर आहे. इथं सगळं परिसर छान आहे. इथलं वातावरण छान आहे. इथं ऋषी मुनी श्री पाराशर महाराज वास्तवात आले आणि त्यांनी या गावाची पूर्ण कायापालट करून टाकलेलं आहे. आणि हे गाव आमचं पहिले पासून प्रसिद्धी आणि गावाचं पाणी, गावातले वातावरण सगळं काही छान आहे. सगळं आता इथं सगळं नवीन डेव्हलपमेंट चालू आहे. या काळामध्ये इथं फार जंगलं आणि झाडे होते. झाडे झुडपे आणि पूर्ण जंगल. पारत म्हणजे शिकार करण्यासाठी लोक येत होते इथं पूर्वी. काही वास्तव्यात राहिले येत होते, राहत होते. गाव आहे आमचं असं आहे, छान आहे. इथून एंट्री आहे, इथून मग मंदिर परिसर आहे. इथं सगळं आता गव्हर्नमेंटनी बी छान काम केलेलं आहे. म्हणजे रेल्वे मंदिरावर काम केलं इथं. सभागृह मंडप बनून गावकऱ्यांची सामाजिक कामं, छोटे मोठे कार्यक्रम करत राहतात. आणि आमच्या गावाचं हे वातावरण छान आहे. पूर्ण परिसर पारतचं आहे. पारत गाव म्हणजे फार तालुक्यामध्ये मानलेलं आहे. इथे सगळं सुसंस्कृत 1953 पासून शाळेला सुरुवात झालेली आहे. जुनी हिस्ट्री आहे आणि जुनं गाव असल्यामुळे ह्या गावाचं एज्युकेशन संस्था चांगली आहे. इथलं वातावरणच छान आहे. इथं एकदा व्हिजिट दिली म्हणजे आपली काही जी मनोकामना पूर्ण होऊन जाते. पाराशर महाराज की जय हो. भगवान गुरुदत्त भगवान आज जयंती आहे. इथं सगळे मंदिर आहे. भोलेनाथजीचं मंदिर आहे, हनुमानजीचं आहे, बालासाहेब व्यंकटेश स्वामीचं आहे. सगळे मंदिर आहे इथं. गणपतीचं आहे. टोटल वातावरण छान आहे. पाराशर महाराज की जय हो. सगळ्यांना सगळ्या मोठ्यांना नमस्कार, छोट्यांना शुभ आशीर्वाद. हे गाव आमची परंपरा चांगली. आजूबाजूचं परिसर वातावरण छान आहे. सगळं लोक फ्रेश राहा, खुश राहा.